5 वाजले आहेत आणि हा कर बंद. हॅपी बर्थडे भावा. तर काही सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहेत फिरायला. कुठे जाणार आहे तुम्हाला काही सांगत नाही, तुम्ही बघा. इथे राहुल बघू शकतो तुम्ही, झोपून आहे. कदाचित सेकंड आहे तर तो नाही, तो आमच्या सगळं आम्ही जातोय, मी आणि साहिल बर्थडे बसतो. सो बाय गाईज. तर गाईज मुंबई अजून झोपली आहे आणि आम्ही दोघं जागे आहोत. सॉरी म्हणजे दिवा झोपला आहे. मुंबई सकाळी 4 वाजता उठते म्हणा. भेटू आपण पुढे. थांबा, हे बघा बंद. हे येणार आहे आम्हाला आणि आले तू काय बघू शकता. या इकडे मी इंट्रो करून देतो. पहिले जॅकेट घाल. तर काही ही आम्हाला नेणार आहे. ही आमची एम मॅप आहे, मानसी मॅप. बघू शकता, रिव्ह्यू करता मी चॅनलवर. ही माझी गर्लफ्रेंड आहे. बंद करून घे. तर काहीच आम्ही सगळं भेटले आहोत तिघं पण. तर आम्ही आता कुठे जातोय ह्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघावा लागेल. लास्टपर्यंत बघा, तुम्हाला लोकेशन समजेल. तुम्ही म्हणेल आई शपथ हे कुठे गेला तुम्ही. एवढं म्हणजे नवीन असं लोकेशन आहे. पुढचा प्रवास आम्ही दाखवतो तुम्हाला. स्टेशनला पोचलेलो आहोत आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवावी. तर आता ठाण्याला आलो आहोत आणि आता आम्ही तिकीट काढणार आहोत. यासाठीच जात आहे. हे फ्लिप नाही होत रे जायचं. कुठले तिकीट काढतो हे तुम्हाला सांगणार नाही. तर गाईज कुठे जाणार आहोत हे आम्ही तुम्हाला अगोदर सांगणार नाही आहोत. एन्झायटी तुमची अशीच मेंटेन राहू द्या. चला तिकीट काढूया पटकन. ट्रेन आहे आता 6:15ची. ओके, किती वाजता येते ट्रेन? 6:15. अच्छा ठीक आहे. पोचलेलो आहोत. स्टेशनचं नाव सांगायचं. स्टेशनचं नाव सांगू शकत नाही पण पुढे खोपी आहे ते. तर तिथे आलेलो आहोत आम्ही आणि आता तिथून आमचा पुढचा प्रवास आम्हाला काही माहीत नाही. तर आम्ही चाललो आहोत. आमच्या गाईड आहेत त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देतो. हे इथले लोकल आहेत. हो लोकल, हे इथले लोकल आहे. आणि आम्ही इकडे ट्रॅव्हलिंगसाठी खास कुठून आलो आहोत? रत्नागिरीवरून आलो आहोत. रत्नागिरीवरून दिव्याला आम्ही ह्या ट्रिपसाठी आम्ही दिव्यामध्ये 1 वर्ष राहिलो. आम्ही ॲक्च्युली आलो रत्नागिरीवरून आणि इकडे यायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही दिव्यामध्ये 1 वर्ष राहिलो. आणि आता आम्ही इकडे गायचं बघू शकता. इकडे शिड्या आहेत. तुम्ही कधी बघितलं असेल आपल्या गावी पायंड्या असतात, इकडे शिड्या आहेत. साफसफाई बघा. आणि हे लोकल आहेत. हे लोकल लोकल इकडे कुठे जायचं एकविरीला कसं बघ. तर सकाळचे किती वाजले आहेत? 8 वाजलेले आहेत आणि आधी 8:30 झाले. आम्ही आलेलो तिकडे आणि थंडगार असं वातावरण आहे लोणावळ्याला. शांतता आहे. बुलेट गेली सर. तर व्ह्यू बघा तुम्ही. हा बघा, साहिलचा बड्डे आहे तर आम्ही एकविराला जातोय आणि समोर डोंगर आहे. तर काहीच प्रत्येकच्या चॅनलवर माझं एकदा पुन्हा तुम्ही स्वागत करा मनापासून. आणि हे लोकल आहेत. हे बघा मायावी आत्मासारखे चालतात तिकडे आणि त्या चॅनलचे ओनर. आणि बघू शकता आम्ही आता मी सिक्रेट रिव्हील करूनच टाकतो. आम्ही जातो आता दर्शनासाठी. मॅडम मगाशी सिक्रेट रिव्हील झालं. आईच्या दर्शनासाठी आम्ही जातो. आणि बघू शकता
हे वाहन बघितलात का तुम्ही, ह्याला 3 चाकी म्हणतात, ही 4 चाकी, परत एकदा 3 चाकी, अशा खूप साऱ्या गाड्या तुम्हाला इकडे बघायला भेटतील गाईज. तर आम्ही जे आमचं काय ते प्लॅनिंग होतं सकाळचं ते सर्व करून आलो. आणि त्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता, आज भावाचा बड्डे आहे, तर भाव स्वतःच बिर्याणी बनवतो आहे. त्याच्यासाठी आम्ही आता इथे आपला हा होतो आहे आणि त्यामध्ये आता टॉमॅटो. बिर्याणीचा बेत आहे, तर तो लोणावळ्याचा काय तो पुढे मी करू शकलो नाही काही कारणास्तव. तर त्याच्यानंतर जर आम्ही घरी आलो, आम्ही तिथे एक वेळेला फिरलो वगैरे, मी क्लिप ॲड केल्या आहेत करीन, तर त्या बघा लोणावळ्याच्या. बाकी काय नाही, भेटू. पण शिजलेलं आहे आणि आम्ही अर्धा तो चिकन या चिकन या टपर काढून ठेवलं. नको ना, रिटेक बिटेक नाही. आणि आता हा पहिला तर लावून झालेला आहे, आता मी दुसरा तर लावतोय. तर स्टार्ट कर. कांदा वगैरे सेट वगैरे केलं नाही सर्व, आणि आता पकड घेऊन येतोय. आणि दुसरी लेअर आमची एकदम प्रोफेशनल असे कुक आहेत ते. साहिल दळवी गेली पाचची किती वर्ष, 3-4 वर्षापासून ते 2000 नाही करोनानंतरच्या काळापासून असे कुकिंगमध्ये माहीर झालेले आहेत ते साहिल दळवी. आणि त्याचंच आम्ही म्हणजे आम्हाला त्याचा तो लाभ भेटतोय कुकिंगचा त्यांच्या चांगल्या. इथे बघू शकता तुम्ही, मला डोळे वगैरे असे झोपेत वाटतोय मी उठलेला, म्हणजे झोप आलेली आहे असं मला खूप. कारण सकाळी खूप लवकर उठलो होतो, आंघोळ वगैरे करून गेलो होतो आणि त्यामुळे काही झोप पूर्ण झालेली नाही. ट्रेनमध्ये पण गर्दी होती, तर म्हणून ट्रेनचा काही ब्लॉग आलेला नाही. तर तिकडे गेलो, त्यानंतर मग ते सर्व झालं आणि आलो. येऊन पण आता इथे बघू शकता चिकन वगैरे केलेलं आहे, पण अजून वेळ लागणार आहे. 8 वाजले आहेत तरी पण भूक लागला आहे मला लवकरच. बाकीचे मित्र यायचे आहेत. आता मी इथे आहे, साहिल आहे आणि मानसी आहे. मानसी तिकडे आतमध्ये बसलं आहे. एवढे जण आहोत आम्ही आता इथे. बघतो जे कोणी आले नाहीत तर मी सुरुवात करतो जेवायला. चला तुम्ही पण या जेवायला. भावाला विश करायला विसरू नका. यो गाईज याला विश करा, भाऊ पार्टी देणार. कमेंट आल्या पाहिजेत.